नमस्कार. आज आम्ही गेलो होतो एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये. कदाचित ते न्यू ओपनिंग रेस्टॉरंट असेल. नैवेद्य नावाचं आहे. नैवेद्य आणि ते नॉनव्हेज मिळतं. थोडंसं मला असं ऑड वाटलं, पण ठीक आहे. तर इथे मी प्रॉन्स थाळी मागवली. प्रॉन्स थाळीमध्ये ते कोळंबीचा रस्सा, कोळंबी सुक्कं, त्यानंतर जवळाची चटणी दिली होती. पण मी जवळाची चटणी एक्सचेंज करून अंडा करी घेतली. भात, भाकरी पण ऑप्शन आहे. तुम्ही चपाती घ्या, भाकरी घ्या, बाजरीची किंवा तांदळाची, सोलकढी, असं छान आणि मुरगुडे. तर हे सगळं छान असं मी प्लेट मागवली. मिस्टरांनी मागवली मटण थाळी. तर मी असं मस्त एन्जॉय केलं. खूप टेस्टी असं जेवण होतं आणि रिजनेबल रेटमध्ये होतं. आता ही कोळंबी थाळी जी आहे, प्रॉन्स थाळी फक्त 250 रुपीजची होती आणि त्यामध्ये 3 प्रकारचे व्हरायटीजचे असे हे होते, कोळंबीचे आपले आयटम्स होते आणि खूप छान होती. फक्त माझी ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे मला स्पाईस खायचं नाही आहे. तर स्पायसी नव्हतं, पण मला स्पाईस जमतच नाही आहे. त्यामुळे थोडेसे माझे ओठ जे आहे, ओठ आणि जीभ अशी रेड झाली खाता खाता. कारण अगदी मी कमी ऑइल, कमी स्पाईस खाते, पण अतिशय टेस्टी. आणि मी विचार केला की एकदा माझं तोंड थोडं अल्सर माझे बरं झाले की मग पुन्हा मी जाणार तिथे आणि मनापासून एन्जॉय करणार. कारण आत्ता मी खाल्लं, आवडली तर खूप, पण एन्जॉय करता नाही आलं मनापासून. तर बघा, एकदम रेड झाले माझे ओठ पण आणि जीभ पण. आणि मध्ये मध्ये मी सोलकढी पीत होती, थोडं तिखट ॲडजस्ट करण्यासाठी. पण अतिशय टेस्टी अशी ही थाळी होती आणि मटण थाळीसुद्धा छान होती. मग नंतर मी कोकम सरबत मागवलं. कोकम सरबत पण मध्ये मध्ये पीत होती, पण तिखट जे आहे ते लागतच होतं. कारण प्रॉब्लेम माझ्या जिभेचा आहे, माझ्या तोंडाचा होता, कारण अल्सर झालेले आहेत. आणि मिरगुडे वगैरे इतके छान, एकदम आपली मुरबाडकर लोकांचेच आहे ते रेस्टॉरंट नैवेद्य, त्यामुळे खूप टेस्टी असं जेवण होतं. तर मी करते माझं हे दुपारचं जेवण एन्जॉय. हे कोकम सरबत आहे आणि कोकम सरबत थोडं पिलं, थोडं मी घरी घेऊन आली आणि मग संपवलं. कारण थंड पण मला सहन होत नाही जास्त, मग त्यामुळे थोडं नॉर्मल टेम्परेचरवर आणलं त्याला आणि मग मी पिली ते. तर अतिशय टेस्टी असं हे जेवण झालं आजचं माझं. थँक्यू.